महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चर्चेचा विषय चालला आहे तो म्हणजे ऑपरेशन टायगर. ऑपरेशन टायगरची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा चालू आहे. मात्र आज ते फायनली यशस्वी झाले असे म्हणता येईल, कारण ठाकरे गटाचे 6 खासदार यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळेच पुण्यातील शिवसैनिक आहेत किंवा जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांच्या काय भावना आहे आपण जाणून घेणार आहोत. सर, 6 खासदारांनी ठाकरे गटातून शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतलाय, कसे पाहताय निर्णयाकडे? हा निर्णय म्हणजे एकदम महाराष्ट्रासाठी आजचा दिवस हा म्हणजे काळ रात्रच असेल. या याच्यात ज्या लोकांमध्ये ज्या चिन्हावर ज्या ब्रँडवर ठाकरे ब्रँडवर तुम्ही निवडून आले आणि तो ब्रँड जर धुडकावून तुम्ही जात असाल तर मतदारांची ही चेष्टा आहे. त्या ठाकरेंकडे बघून, त्या भगव्याकडे बघून, त्या मशालीकडे बघून आज तुम्हाला मतदान झालेलं आहे आणि आज तुम्ही असेच त्यांना पळून जाताय. ही एकदम नतद्रष्ट आणि ही कृतज्ञ माणसाची, लोकप्रतिनिधीची निशाणी आहे. तर यामध्ये आज ही भाजपची ही पोरं पळवणारी टोळी ही सक्रिय झालेली आहे. आज दुसऱ्याने घडवलेली पोरं, ठाकरेंनी घडवलेली पोरं आज जर भाजप कडेवर घेऊन मिरवत असेल तर हे त्यांना नपुसक म्हणवल्याशिवाय दुसरं कुठलंही पद त्यांना देता येणार नाही. कारण की दुसऱ्याची पोरं कोण मिरवतं? आज स्वतःचा बाप जर गरीब असेल तर दुसऱ्या करोडपती माणसाला आपण बाप म्हणतो का? तर ही त्या पद्धतीची या खासदारांची गत झालेली आहे आणि त्यांना या मशालीची झळ बसल्याशिवाय हे शक्य होणार नाही आणि शिवसैनिक हा त्यांना ही झळ देणारच. कुठेतरी वाटतं का भाजप किंवा महायुतीमुळे ही 6 लोक बाहेर पडली आहेत ठाकरे गटाकडून? मुळातच हे जे एकनाथ शिंदे असतील किंवा हे बाकीचे जे पक्ष आहेत ज्यांना एकत्र करून आज भारतीय जनता पार्टीने सत्ता स्थापन केली, हे मुळातच त्यांची पाळलेली कुत्री आहेत भारतीय जनता पार्टीची. त्यामुळं हे एक प्रकारे भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदेच्या खांद्यावरती बंदूक ठेवूनच मारलेला हा निशाण आहे. पण ही गोळी भविष्यात कधी ना कधीतरी यांच्या पार्श्वभागात घुसणार आहे. मग तेव्हा त्यांना कळणार आहे की ते दुःख काय असतं, ती सल काय असते, तो त्रास काय असतो, हा तेव्हा भारतीय जनता पार्टीला कळणार आहे. आता हे जे काय फोडाफोडीचं राजकारण चाललंय, जे काही खासदार बाहेर पडणार आहेत, अशा ज्या काही बातम्या येतात त्याच्यावरती मला एक प्राणी आठवला, सरडा. सरडा स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी रंग बदलतो, मात्र इथे आमदार, खासदार, नेते हे स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी, स्वतःची आर्थिक सुबत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी पक्ष सोडून दुसरीकडे जातात आणि अशा पद्धतीने स्वतःचे रंग बदलतात. म्हणजे सरडा बरा, त्यापेक्षाही घाणेरडी गत या आमदार, खासदार, नेत्यांची झालेली आहे. मुळातच हे जे काही खासदार चाललेले आहेत त्यांना जरा तरी लाजा वाटल्या पाहिजे. आज चिन्ह नव्हतं, नवीन चिन्ह घेऊन, मशालीसारखं चिन्ह घेऊन आपण आज जनतेसमोर गेलो, लोकांच्यात गेलो, घरोघरी चिन्ह पोहोचवलं. आणि ते चिन्ह पोहोचवणारे कोण होते हो? तुम्ही एकटे होतात का? तुमच्या सोबत कट्टर कडवे शिवसैनिक सुद्धा तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या प्रचारात फिरत होते, उन्हातानात रक्ताचं पाणी करत होते. आणि अशा लोकांना फसवून तुम्ही आज जो काही दुसरा सारीपाट मांडताय तो सारीपाट कधी ना कधी उधळून लागणारच आहे, हे लक्षात ठेवा. मुळातच ओमराजे निंबाळकर यांच्याकडनं तरी ही अपेक्षा नव्हतीच. भले आज ते प्रसार माध्यमांसमोर येऊन काही सांगत नाहीयेत किंवा काहीच अजून चित्र स्पष्ट नाहीये, तरी सुद्धा फक्त बाहेर पडणार आहेत या गोष्टींनी सुद्धा दुःख व्यक्त होत आहे. कारण ओमराजे निंबाळकरांना बाळासाहेब ठाकरे यांनी आधार दिला जेव्हा त्यांच्या वडिलांचा खून झाला. ते याच बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना धीर दिलं आणि मोठं केलं. अशा माणसांनी अशी गद्दारी करावी? टायगर मिशन, टायगर मिशन, गावभर बातम्या लागतात. कसलं टायगर मिशन? हे तर गद्दार मिशन आहे, याला टायगर मिशन म्हणूच शकत नाही. तुम्ही असेच गद्दार गोळा करताय आणि कुठलं तरी मिशन करतोय. हे टायगर मिशन अजिबात नाहीये. एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही सुद्धा एकेकाळी बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक होतात. उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्याच जडणघडणीत तुम्ही मोठे झालात, त्यांच्या बरोबरीने वाढलात, त्यांच्या बरोबरीने तुम्ही मोठे झालात. मात्र ज्या पद्धतीनं आज हे संपवायचं राजकारण चाललंय, हे सुडाचं राजकारण चाललेलं आहे, अतिशय घृणास्पद हे चाललेलं आहे राजकारण. आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे सर्वोच्च न्यायालय. सर्वोच्च न्यायालयाने चिन्ह आणि पक्ष याच्या बाबत निर्णय देण्यासाठी 4 वर्षाचा जो विलंब लावलेला आहे, जो खेळ चालला आहे, ह्या सगळ्याचा परिपाक म्हणून हे फुटाफुटीचं राजकारण चाललेलं आहे आणि त्याला एक प्रकारे बळ मिळतंय. जर सर्वोच्च न्यायालयाला 4 वर्ष लागत असतील तर बाकीच्यांनी करायचं काय? मग सर्वोच्च न्यायालय कुणाच्या तालावर नसतंय, कुणाच्या चालीवरती चालतंय हेच समजत नाहीये. तुम्हाला 4 वर्ष लागतात चिन्ह आणि पक्ष कुणाचा हे सांगण्यासाठी? अरे अख्ख्या महाराष्ट्राला काय, अख्ख्या देशाला माहितीये शिवसेना पक्ष कोणी स्थापन केला आणि कुणाच्या बापाचा आहे.
आणि तुम्हाला सांगता येत नाहीये. तुम्हाला पुरावे दिले, तुम्हाला जी जी तुम्ही माहिती सांगितली ती दिली, तरी सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्यावरती निकाल देऊ शकत नाही. वाईट वाटतं या गोष्टीचं की लोकशाही राहिलेली नाहीये. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांचे प्रमुख राष्ट्रहितावरती बोलतात, मूल्यांवरती बोलतात, समाजकारणावरती बोलतात. मात्र जेव्हा हे फोडाफोडीचं राजकारण भारतीय जनता पार्टी स्थापन करतं त्याच्यावरती त्यांचे प्रमुख काहीच बोलत नाहीत. खरं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुखानं या आपल्या देशाच्या पंतप्रधानाला जाब विचारला पाहिजे की हे फोडाफोडीचं राजकारण म्हणजे लोकशाही आहे का रे बाबा. हा प्रश्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं विचारलाच पाहिजे. कारण जिथं तुम्ही बाकीच्या गोष्टींचा धडा घेऊन समोर येता, मग ह्या गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष का करता, या विषयावर तुम्ही का बोलत नाही. जे खासदार आज बाहेर पडतायत त्या खासदारांना या माध्यमातून एकच इशारा आहे, जर तुम्ही बाहेर पडलात तर तुम्हाला शिवसैनिक यावेळेस मात्र अजिबात सोडणार नाहीत. मागल्या वेळेस उद्धव साहेबांनी सगळ्यांना संयमानं घ्यायला सांगितलं म्हणून सगळ्यांनी तो संयम पाळला. मात्र आता संयम सुटला. आता तोंडात फक्त शिव्याच येत आहेत, बाकी काहीच येत नाहीये. ज्यावेळेस हे लोक बाहेर पडतील त्यावेळेस त्या त्या भागातले शिवसैनिक यांच्या घरांवरती दगड मारतील, यांच्या घरावरती शेण फेकतील. कारण शेण यांनी खाल्लंय. जर तुम्ही खरे आहात ना तर तुम्ही माध्यमांसमोर या आणि ठणकावून सांगा की आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबतच आहोत. आणि तुमच्यात धमक असेल आणि एकाच आईचं दूध प्यायला असाल तर तुम्ही माध्यमांसमोर येऊन हे कबूल कराल. एवढंच मी सांगेन. म्हटलं जाते की ठाकरे जे आहेत ना ते वेळ देत नाही, निधी देत नाही, त्यामुळे ही लोक जात आहेत असं म्हटलं जाते. आता उद्धव ठाकरेंनी काय यांच्या घरी जाऊन बसायचं का, यांच्या घरी राहायचं का. साहेबांना अख्खा महाराष्ट्र सांभाळायचा आहे आणि तुम्हाला निधी दिला नाही, मग तुम्ही निवडणुका कुठून लढलात, तुम्ही सत्तेत कुठून आलात, तुम्ही कसे काय खासदार झालात, हा प्रश्न तरी स्वतःला विचारा. अरे एवढे पण कृतज्ञ होऊ नका, जरा तरी विचार करा. तुम्ही जाताय ना तर मुकट तोंडाने जा, तुम्ही घाण करून जाऊ नका. आता शिवसैनिक तुमच्या तोंडात घाण टाकायला कमी करणार नाहीत. ठाकरे गटाकडूनच वेळोवेळी खासदार असू दे, आमदार असू दे, वेळोवेळी त्यांच्या ठाकरे गटाकडूनच का जातात. हे बघा, शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. शिवसेनेमध्ये कार्यकर्ता घडवला जातो. माझ्या शेजारी ज्येष्ठ शिवसैनिक आहेत आज गणेशजी, मी लहानपणापासून यांना बघतो. आज त्यांचे केस पांढरे आलेत, पण त्यांनी कधी म्हणले नाही आनंद तू मोठा होतोय. मग त्यांनी कधी आमच्या खांद्यावर पाय नाही दिला. त्यांनी उलट आम्हाला साथ दिली आणि आम्हाला आज मोठं केलं. मी ह्या भागात निवडणूक लढवली तर आमच्या पाठीशी उभे राहिले. ही शिवसेना आहे. शिवसेना दुसऱ्याला आपलंसं करून घेते आणि आहे त्याला मोठं करते. मग शिवसेनेत कार्यकर्ता डेव्हलप होतो. डेव्हलप झालेला कार्यकर्ता म्हणजे जो तयार झालेला कार्यकर्ता आहे, असा कार्यकर्ता पाहिजे. कोणालाही पाहिजे असतो. कंपनीला आपल्याला नाही का एखादा अनुभवी सेल्समन पाहिजे म्हणतो, तसा अनुभवी कार्यकर्ता, बोलका कार्यकर्ता, लढणारा कार्यकर्ता हा शिवसेनेमध्ये तयार होतो. म्हणून शिवसेनेच्या कार्यकर्त्याला जास्त मागणी आहे. आता त्यातल्या त्यात शिवसेनेने घडून यांना खासदार आमदार केलेले, एवढं सगळं केले. एवढं केल्यानंतर ह्यांनी फुटायला नाही पाहिजे. आता आमच्यासारखे कार्यकर्ते 20-20 वर्ष काम करतात. हे गणेश भाऊ आमचे 40 वर्ष काम करतात, तरी आम्ही जागेवर आहे ना. आम्हाला काय पक्षाने दिले. साधा ठाकरेंसोबत आमचा असा 1-to-1 फोटो सुद्धा नाहीये उद्धव साहेबांसोबत. अहो यांना उद्धव साहेबांनी काय काय दिलेले, काय काय दिले त्यांची. आणि म्हणतात की घरी आम्हाला साहेब भेटत नाही. काय घरात त्यांना झोपून दूध पाजलं पाहिजे का काय या खासदारांना. आणि तुम्ही म्हणता निधीसाठी, काय निधीसाठी हा विषय चालला होता. निधीसाठी आपण, तुम्हाला माहिती आहे आपण विरोधी पक्षातनं इलेक्शन लढवतोय, सत्ताधाऱ्यांच्या बकासुराच्या विरोधात इलेक्शन लढवतोय, म्हणून आपण विरोधातच निवडून येणार आहे. मग तुम्हाला सत्तेतच जायचं होतं तर आमच्या पक्षाकडनं लढायचंच नव्हतं, जायचं होतं भाजपकडं. तुमची लायकी होती का तुम्हाला भाजपने तिकीट जरी दिलं का, जवळ तरी उभं केलं का. शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी केलंय. तिथल्या स्थानिक मतदारांनी, शिवसैनिकांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि उद्धव साहेबांनी तिथं सभा घेतल्यात म्हणून तुम्ही झाले तो. आता पुढच्या इलेक्शनला बघा ना, आता मशाल आहे ना, मशाल यांना उलटी कशी पेटवती ते कळेल तुम्हाला. आता जे इलेक्शन येईल तेव्हा यांना मतदारसंघामध्ये फिरून देणार नाही लोक. आणि आता पण यांनी आता दिल्लीवरनं यावं यांच्या मतदारसंघामध्ये. ओमराजेच्या गावामध्ये शुकशुकाटे बातम्या आहेत. का शुकशुकाटे? कर्ण जल्लोष. गद्दार गटात गेलाय ना, कर्ण जल्लोष करूच शकत नाही. लोक शेण मारतील, दगड मारतील. कारण तू जेव्हा अडचणीत होता ना तर तुझे नातेवाईक सुद्धा गायब झालते. त्या क्षणाला शिवसेना तुझ्या सोबत होती. बाळासाहेब मुंबईतनं तुझ्या सोबत होते म्हणून ज्या केसाला धक्का लागला नाही, त्या केसाला धक्का लागला नाही कारण शिवसेनेची ताकद तुझ्या सोबत होती. पण ह्या गद्दारांना हे कळणार नाही. यांना उलटे फटके बसणार. हे नियतीचा फटका यांना. हे जे चुकलेत यांना रिटर्न पॉलिसी आहे, फटके बसणार.
त्याशिवाय यांचे डोळे उघडणार नाही. कायदेशीर कारवाई काय केली पाहिजे असं खासदारांवर असं वाटतं का? हे बघा, आता भारताची परिस्थिती पाहता कायदेशीर कारवाई होईल अशी आपण अपेक्षा सोडून दिली पाहिजे. मगाशी आमच्या त्या रेखाताई बोलल्या तसं शिवसेनेचं धनुष्यबाणाचे अजून निकाल देत नाहीये. मग असं एवढी वाईट परिस्थिती, सुप्रीम कोर्ट अजून निकाल देत नाही, 2-2 जज बदललेत, काय यांच्यावर कारवाई करणार आहे? आणि यांनी काय केलेलं आहे, मगाशी आमचे परेशजी बोलले तसं एक करोडपती बाप बघितला म्हणून आपल्या स्वतःच्या गरीब बापाला काका म्हणायची वेळ आणली आणि दुसऱ्याच्या काकाला बाप म्हणायची वेळ यांनी केलेली. त्यामुळे असले स्वार्थी मुलं, स्वार्थी पदाधिकारी आणि स्वार्थी खासदार आमदार शिवसेनेत नसलेले बरे. आम्ही कडवट शिवसैनिक पुढे जाऊ, डेव्हलप होऊ आणि आम्ही आमच्यातनं एखादा कार्यकर्ता डेव्हलप करू. काका तुम्हाला किती वर्ष झाले ठाकरे गटात? 40 वर्ष झाले, पण मला जसं कळतंय तेव्हापासून मला शिवसेना म्हणजे दुसरा पक्षच माहिती नाही. काय काय मी भावना आहेत आता? शाळेतनं काढलं ते शिवसेनेमुळेच काढलं बाहेर शाळेतनं. काय पण जे झालं किंवा जे काय करतायत ना, ते त्यांनी आपला पहिला मागील इतिहास बघावा की आपण कोण होतो, आपण कोणामुळे आज या स्टेजला आलो, आपली ओळख कोणामुळे झाली, काय ह्याचा तरी विचार करावा. काय भावना आहेत जेव्हा आता तुम्ही बोलताय तुम्हाला 40 वर्षापेक्षा जास्त झाले ठाकरे गटामध्ये, मात्र आता खासदार जातात आहेत, आमदार जातात आहेत, काय भावना आहेत या? भावना काय, सत्तेची लालच. काय कोणतरी गाजर दाखवते, पैसे मिळत आहेत, खोकीने खोकी जात आहेत. काय पण ते कुठे हे म्हणतात की आपण एकनिष्ठ सोडून चाललोय म्हणून. काय सगळे आता पैशाच्या आहारी गेलेले आहेत. हे काय सत्तेवाले पैसे घेऊन घेतात, त्यांना त्यांच्यात दम नाहीये. काय स्वतःची लेकरं वाढवायची, ती दुसऱ्याचीच लेकरं वाढणार ना. एकंदरीतच आपण पाहिलं जे पुण्यातील जे ठाकरे गटाचे जे पदाधिकारी आहे, कार्यकर्ते आहेत, ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. जे 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 6 खासदार जे गेलेले आहेत, जे शिंदे गटात चाललेले आहेत, त्यांना पैसा मिळालेला आहे म्हणून ते चाललेले आहे असे कार्यकर्त्यांकडनं सांगण्यात आलेलं आहे. पुण्याहून मी पूजा मालुसरे, न्यूज अनकट.